Good morning, all of you. Let us start. So in last lecture, you have seen the triple integration. Am I right? Hello. Yes, sir. Okay. So today we're going to see that mesh concept. Okay. 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 itu kecil lagi kan? Kecil lagi kan? Itu belah kalca itu. Kalca itu. Sekarang ini ada. Format orientation करो. Belah apa? Itu kita. Itu क्या बोल रहे? Okay, so we start. So write down the topic name. Transformation of triple integration to spherical polar coordinate if limit are not given. Transformation of a triple integration into spherical polar coordinate if limit are not given. Okay. So how we convert Cartesian to polar? Cartesian to polar coordinate. So for that, we just take x equal to r sine theta. We take the three type of angle theta, phi, and psi. Okay, r sine theta into cos phi, y r sine theta into sine phi, or we take z also in terms of r cos theta. Z equal to r cos theta. So what is the x square plus y square plus z square? X square plus y square plus z square. Take the square, x square plus y square plus z square. Yes. Ka will right? When you put each and every term. So ka will. Yes. X square plus y square plus z square. X square kara, y square plus z square kara. We got the r square. Okay. Just simplification, we got that r square. Now we got that integration, triple integration over v. Yesterday we see this formula f of x, y, z dv. Okay. So we just write down this triple integration over v.
f of x, y, z in terms of dx, in terms of dy, in terms of dz. Okay, so we just simplify. So I equal to triple integration over v, f of in terms of x, y, z. What do you replace? In terms of x, y, z, what do you replace? R, theta, phi. So we just change that function. F of r, theta, phi into dx, dy, dz is what? So just dx, dy, dz equal to r square sine theta into dr, deta, d phi. Okay. So we got that in terms of this dx, dy, dz is equal to what? R square sine theta into dr, deta, d phi. We got that. आता मी सिम्प्लिफिकेशन केलेलं नाही बाबा कुठलं काय वगैरे वगैरे त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं पडतं. जर आपल्याला थेरी पेपर जर असता तर याच्या आपल्याला समजायला थोडं वेळ लागला असता, आपल्याला एक्सप्लेन करायला जास्त वेळ लागला असता. ओके, सो जस्ट रिकॉर्ड दॅट आर स्क्वेअर साइन थिटा डी आर डी टा डी फाय. सो याचे काही पार्ट पडतात बाबा. कम्प्लीट स्पेअर जर असेल, रिजन जर कम्प्लीट स्पेअर असेल, कम्प्लीट स्पेअर तर कम्प्लीट स्पेअर असेल तर काय असणार आहे? पूर्ण रिजन कंटेन करणार आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, त्या आर स्क्वेअरला आपण ए स्क्वेअर म्हणूया. मग तुमचा सरफेस किंवा तुमचं इंटिग्रल कसं होतंय पहा. या ठिकाणी आर, या ठिकाणी थीटा आणि या ठिकाणी फाय. पहा आर इज रनिंग फ्रॉम 0 टू ए. कंप्लीट सर्कल म्हणजे 0 टू ए. कंप्लीट स्क्वेअर म्हणजे काय? रेडियस 0 टू ए. थीटा म्हणजे काय? 0 टू पाय. अँड फाय मीन्स द अँगल 0 टू 2 पाय. 0 टू 2 पाय. सेकंड, सपोज हेमिस्फिअर असेल. हेमिस्फिअर म्हणजे कुठला रे? मी डायरेक्टली काढून दाखवत नाही, तुम्ही गुगलवरती जा आणि कम्प्लीट स्पेअर टाका किंवा हेमिस्फिअर टाका किंवा त्या ठिकाणी इक्वेशन टाका. तुम्हाला डायरेक्टली ते 3D डायमेन्शन मध्ये एक्सप्लेन केलं जातं. तर हेमिस्फिअर कसं असेल हेमिस्फिअर मध्ये? मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. सो हेमिस्फिअर कसं असेल? सेम आर, थीटा, फाय. हेमिस्फिअर मध्ये काय चेंज होईल रे? हेमिस्फिअर म्हणजे हाफ सर्कल, हाफ पार्ट फक्त. हाफ पार्ट मध्ये रेडियस काय बदलणार नाहीये. आर इक्वल टू 0 टू ए. थिटा बदलेल. थिटा काय होणार? 0 टू पाय बाय 2. आणि फाय बदलणार नाही. फाय इज फ्रॉम 0 टू 2 पाय. दिस इज युअर हेमिस्फिअर. आणि नंतर शेवटचं पॉझिटिव्ह ऑक्टंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह ऑक्टंट जर घेतला, थर्ड वन ऑक्टंट, तो पण कसा? पॉझिटिव्ह. तर तुमचा टर्म कसा असणार आहे? आर 0 टू ए, नो प्रॉब्लेम. थीटा सेम 0 टू पाय बाय 2. अँड पॉझिटिव्ह ऑक्टंट म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे फाय इज फ्रॉम 0 टू पाय बाय 2. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर स्पेरिकल टू पोलर कोऑर्डिनेट. डायरेक्टली कसं कन्वर्ट करायचं ते. झालंय का सगळ्यांचं लिहून? ओके. आय थिंक मला वाटतं तुम्ही हे पॉझिटिव्ह ऑक्टंट आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही कुठे शिकलात? ग्राफिक्स मध्ये शिकला असेल, बरोबर आहे का? हॅलो. आता हा जो प्लेन आहे पहा, हा जो प्लेन आहे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये जर स्पेअर मांडला तर तुम्हाला कुठला पार्ट दिसतोय? फक्त हा मी मांडलाय, हा एवढाच पार्ट दिसणार आहे, बरोबर आहे. ह्याच्या बॅक साईडचा पार्ट दिसणार नाहीये. हा कम्प्लीट स्पेअर आहे. कम्प्लीट स्पेअर मध्ये हा पूर्ण रेडियस कव्हर करतोय, अँगल कव्हर करतोय आणि
रेडियस कव्हर करतोय. सो जस्ट गुगलवरती तुम्ही टाका, गुगलवरती टाका तुम्ही की बाबा कम्प्लीट स्क्वेअर कसा असतो आणि व्हॉट इज द पोलर कॉर्डिनेट ऑफ दिस कम्प्लीट स्क्वेअर, व्हॉट इज द लिमिट ऑफ दॅट कम्प्लीट स्क्वेअर, व्हॉट इज द लिमिट ऑफ हेमिस्फेअर. त्या ठिकाणी जॉमेट्रिकली तो फिरून कसा जातो बाबा, ग्राफिकली तो कसा कसा जातो त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. ओके. हॅलो, अरे कालक मित्रांनो. येस सर. ओके ओके. ओके, जायचं का पुढे? एक्झाम्पल झाले का? सॉरी, एक्झाम्पल कडे जायचं का? ओके, हा चेक करा. गो टू द एक्झाम्पल. You all it? You all it? Triple integration over the region V over V dx dy dz divided by square root of a square minus x square minus y square minus z square taken throughout the volume of the sphere x square plus y square plus z square is equal to a square in the positive octant. In the positive octant. डायग्राम काढायची गरज नाहीये. So solution. I is equal to triple integration over V dx dy dz divided by square root of a square minus x square minus y square minus z square. Obviously x आणि y आणि z चे लिमिट काढू शकत नाहीये. जर मागच्या एक्झाम्पल मध्ये x y z चे इंटिग्रेशन दिलं होतं तुम्हाला, तेव्हा तुम्ही इझिली काढू शकत होते, पण या ठिकाणी तुम्ही काढू शकत नाहीये. मग we try to convert in terms of polar coordinate.
Okay, so just write down. झालं, एक्झाम्पल सॉल्व करायला जाऊ का रे? Yes, sir. Okay, instead of this a square, we take r square. Instead of this a square here, we take 1, sorry. We take 1. घेतलं तर काय फरक पडत नाही बरं का विषय. Take 1. So here x equal to what is x equal to? Okay, so असं म्हणूया. So here region is positive octant of this pair x square plus y square plus z square is equal to a square. So just we got that x equal to r sin theta into cos phi, y equal to r sin theta into sin phi, and z equal to what? R cos theta. From this equation, we got that the term is x square plus y square plus z square is equal to r square, and this equal to what? A square. So what is the radius is a, and dx dy dz equal to what? R square sin theta dr theta d phi. Okay. So what is I? So what is the integration of limit is given? What is the limit? What is the limit? Limit काय आहे ते? लिमिट काय आहे? काय घेऊ शकतो आपण लिमिट? लिमिट काय घेऊ शकतो? पॉझिटिव्ह ऑक्टंटचे लिमिट काय सांगितलेत? A positive octant limit is 0 to a, 0 to pi by 2, 0 to pi by 2. 0 to a म्हणजे काय? That radius. So what is the radius here? Radius is obviously a is there. So r equal to a. Theta is from 0 to pi by 2, and phi is from also 0 to pi by 2. Am I right? Hello. Yes, sir. So dx dy dz. What do you put? Dx dy dz is r square sin theta, then dr theta d phi divided by, here is also we take a square na, 1 minus. So 1 minus. So ह्याच्यामध्ये ब्रॅकेट कॉमन घेऊ शकतात. तो काय घेऊ शकतात रे? ट्रिपल इंटिग्रेशन ओव्हर v dx dy dz काय घेऊ शकतात? स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉमन घ्या, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर काय झाला रे? A square. नाही आर स्क्वेअर. we take the r square ना, we take radius ना, r square ना. Yes. Okay, Yes, sir. r square. Okay, now we just take the term I equal to integration phi is from 0 to pi by 2. कॉन्स्टंट काय आहे सगळ्या टर्म मधून? कॉन्स्टंट काय सगळ्या टर्म मधून? सगळ्या टर्म मधून कॉन्स्टंट काय आहे? Okay, so we take that integration first of all with respect to r. So theta is from 0 to pi by 2. What is the constant throughout the equation is sin theta. We can take outside. Integration r is from 0 to a. Here r square divided by square root of 1 minus r square dr, then theta, then d phi. So what is the integration of this term? What is the integration of this term? How we calculate this integration? Yes,
How you evaluate this integration? R square divided by square root of 1 minus R square. How you evaluate this integration? Yes. Yes. How you evaluate this integration? Yes. How you evaluate this integration? Yes, fastly. येस मित्रांनो, कसं सॉल्व्ह करू शकतो आपण? सांगा पटकन. ह्याला स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस आर स्क्वेअरला काय पुट करू शकतात? येस, अरे एकदम सिंपल आहे. आर च्या ठिकाणी काय पुट करा? आर च्या ठिकाणी काय पुट करा? अकॉर्डिंग टू बीटा फंक्शन और गॅमा फंक्शन ना. आर च्या ठिकाणी काय पुट करा? पुट आर इक्वल टू, यस, काय पुट करतात? साइन टी पुट करा. So dr equal to what? Cos t dt. As variable change, limit also changes if possible. R to t, 0 to a. When you put r equal to 0, will carry 1 minus sin square, cos t पडतात. इथे काय पडेल? sin a होईल. 0 to sin a. Not possible current integration. Yes, how is your this integration? Yes. पटकन बोला रे. Yes, Dipti, it's right, but when you simplify that r equal to sin theta, I change the limit, na? Change the limit, na? No doubt you can calculate the sin theta. Sin theta चं इंटिग्रेशन निघतं ते बाहेर पडतं. फायचं इंटिग्रेशन निघतं. ह्या दोन टर्मचं इंटिग्रेशन डायरेक्टली निघतं. ह्या दोन टर्मचं इंटिग्रेशन डायरेक्टली निघतं. फक्त व्हॉट अबाउट दिस वन? Yes, just think about this. Yes, any idea? ट्राय करा sin theta पुट करून, पण लिमिटचा प्रॉब्लेम येतो परत. Yes, any idea? Just we change, just the wait. साइन पुट करून येईल. कुठे साइन पुट करायचं? r is equals to sin. साइन पुट करून येईल रे मित्रा, पण ए चा प्रॉब्लेम येतोय, लिमिटचा प्रॉब्लेम येतोय. आलं लक्षात मी काय बोललोय ते? मग ह्या ठिकाणी आपण थोडंसं क्वेश्चन चेंज करावं लागेल कदाचित. या ठिकाणी ए स्क्वेअर जागेवर काय करा? 1 घ्या. ए स्क्वेअर जागेवर काय करा? 1 घ्या.
is equal to 1, take 1. So r equal to 0 to 1. Now you just simplify, no problem. या ठिकाणी पहा, हे सगळं कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये कुठेच व्हेरिएबल नाहीयेत, त्याच्यामुळे तुम्ही लिमिट असे घेऊ शकतात. phi is from 0 to pi by 2 d phi. Integration theta is from 0 to pi by 2 sin theta d eta, and integration r is from 0 to 1 r square divided by 1 minus r square bracket plus to 1 by 2 dr. We just separately integrate करू शकता ते, नो प्रॉब्लेम. हे सेपरेटली सगळं इंटिग्रेशन जर केलं तुम्ही, म्हणजे मला अडचण इथे नाही येत, अडचण सगळ्यात शेवटी येते, त्याच्यामुळे मी थांबलो होतो. याचं इंटिग्रेशन फाय येणार 0 to pi by 2. त्याचं इंटिग्रेशन साइन थिटाचं इंटिग्रेशन काय रे, मायनस कॉस थिटा इन टर्म्स ऑफ 0 to pi by 2, आणि ॲज इट इज 0 to 1 r square divided by 1 minus r square bracket is to 1 by 2 dr. जरी तुम्ही +1 -1 केला वरती, 1 मायनस केला, 1 minus r square 1 plus r square, तरी काय फारसा फरक पडत नाहीये. ओके, सो हे येत आहे i equal to pi by 2 into cos, yes, minus cos pi by 2 minus minus plus cos 0. Integration r equal to 0 to 1 r square divided by 1 minus r square is to 1 by 2 dr. Is the total answer is I think pi by 2 na? Yes, here integration r equal to 0 to 1 r square divided by 1 minus r square is to 1 by 2 dr. हे आपण कशामध्ये कन्वर्ट करतो, गॅमा फंक्शन किंवा बेटा फंक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो का? Yes, just check. So put r equal to, now r equal to sin theta, and not sin theta, we another variable. So what is the r x y z and t सोडून r t, r equal to sin t. So dr equal to cos t dt. As variable change, limit also changes. R to t 0 to 1. When r equal to 0, when r equal to 0, t equal to, what is t equal to? Sin inverse 0. Sin inverse 0 कधी असतो रे? 0. When r equal to 1, when r equal to 1, what about the t equal to? T equal to 1 काय होईल? t equal to 1 काय होईल? sin inverse म्हणजे r equal to 1 टाकला, 1 sin t ना. So t equal to sin inverse of 1. Sin inverse of 1 कधी असतो? pi by 2 ला, बरोबर आहे ना? It's pi by 2. So just we have put the value, we got require 1. We got require 1. I equal to pi by 2. So t equal to 0 to pi by 2. R म्हणजेच काय? R म्हणजेच काय? sin t. sin t म्हणजे sin square t. dr म्हणजे cos t dt divided by 1 minus r square किती रे? 1 minus r square किती? हॅलो, 1 minus r square किती? cos square ना, जाऊन दे. 1 minus sin square t raised to 1 by 2. So we got that I equal to pi by 2 integration t equal to 0 to pi by 2 sin square t into cos t. 1 minus sin square cos square is to 1 by 2 is cos t dt. So we got that I equal to pi by 2 integration 0 to pi by 2 sin square t dt. Yes, by using the result of integration 0 to pi by 2 sin raised to p theta into cos theta, theta is equal to what? Yes, p pi upon sin p pi ना. तो 1 minus sorry p upon 1 minus p कुठला रिझल्ट यूज केलाय मित्रांनो? कुठला रिझल्ट यूज केलाय? असून द्या, गो टू द नेक्स्ट स्टेप बाय स्टेप. यस, बाय युजिंग द रिडक्शन फॉर्म्युला शिकवलंच नाहीये. बाय युजिंग द बीटा फंक्शन. यस, कुठला रिझल्ट यूज होऊन येते? बीटा ऑफ 3 by 2 1 by 2 3 by 2 1 by 2 किंवा
डायरेक्टली रिझल्ट. येस, पाय बाय 4. याचा आन्सर येईल पाय बाय 4. सिम्प्लिफाय करा पाय बाय 4 आणि टोटल आन्सर येईल आय इज इक्वल टू पाय स्क्वेअर बाय 8. आय इज इक्वल टू पाय स्क्वेअर बाय 8. ओके. इन इंटिग्रल कॅल्क्युलस बीटा फंक्शन आणि गॅमा फंक्शन मध्ये तुम्ही शिकलाय ते रिझल्ट. अरे आलं का लक्षात? हॅलो सर अजून एकदा एक्सप्लेन करा की सगळं. एक्सप्लेन करू. हा इंटिग्रेशन पार्ट का हे, हा पार्ट का सगळाच? इंटिग्रेशन पासून. हा हाच ना, फक्त आर स्क्वेअरचाच. यस सर. ओके, हे समजलं सगळ्यांना? हे दोन इंटिग्रेशन का आले? हे दोन इंटिग्रेशन का आले का? हॅलो. यस सर. ओके, पुढे पाहता आपण सेपरेटच घेऊ त्याला बरं का. इंटिग्रेशन 0 to 1 आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 मायनस आर स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 dr. ओके, काय पुट करणार? काय पुट करणार? आरच्या ठिकाणी काय पुट करणार? यस, पुट आर इक्वल टू साइन पुट करा किंवा कॉस पुट करा, पण इथं अँगल थीटा फाय किंवा XYZ पुट करू शकत नाही, कारण ते ऑलरेडी आपण यूज केलेले आहेत. नाहीतर dr काय होणार? cos t dt. as variable change, limit also changes. What is the limit? r to t. r equal to 0 to 1 आहे. When you put r equal to 0, we got the sin t. So we got that t is equal to sin inverse of 0. Sin inverse of 0 किती असतो? 0 असतो. आणि पुढचा t equal to 1, सॉरी r equal to 1 टाकला, इथे भेटेल sin t. We got that t is equal to sin inverse of 1. sin 1 कधी असतो? π/2 ला असतो. म्हणजे तुमचं लिमिट काय आलं? 0 to π/2. So we got the integration 0 to 1 r square divided by 1 minus r square bracket raised to 1/2 dr is equal to sin t. इथे टर्म काय झाला? 0 to 1, सॉरी 0 to π/2 limit sin square t divided by 1 minus sin square t 1/2 dr equal to cos t dt. This equal to 0 to π/2 sin square t into cos t dt divided by 1 minus sin square is what? cos square t raised to 1/2. म्हणजे हा झाला काय? 0 to π/2 sin square t into cos t divided by cos t dt. cos t get cancel. इंटिग्रेशन 0 to π/2 sin square t. आय थिंक मी तुम्हाला इंटिग्रल कॅल्क्युलस मध्ये एक फॉर्म्युला लिहून दिलता, आठवत असेल तर पहा. इंटिग्रेशन 0 to π/2
साइन रेस टू एम थीटा किंवा कॉस रेस टू एन थीटा. आठवते का हा फॉर्म्युला? हॅलो, हा फॉर्म्युला लिहून दिला, आठवते का? हॅलो, एक्स्ट्रा फॉर्म्युला लिहून दिलता, अरे आठवते का? काय फॉर्म्युला? m-1 डिवाइड बाय m, बरोबर आहे का, इंटू m-3 डिवाइड बाय m-2, वरती ऑड खाली इवन, नंतर m-5 डिवाइड बाय m-4 इंटू सो ऑन इंटू इंटू जर n इवन असेल, n काय असेल? इवन असेल, तर शेवटची टर्म असेल 3/4 1/2 आणि 5/2. कधी? जर m काय असेल? इवन असेल. आणि जर m ऑड असेल तर कसं? ऑड असेल तर सेम m-1 डिवाइड बाय m-3 डिवाइड बाय m-2 सो ऑन. ऑडला काय? 4/5 2/3 इंटू 1. हा लिहून दिलता, आठवते का? हॅलो, हा लिहून दिलता का असा? यस सर. ओके, मग हा डायरेक्टली काय होणार? युजिंग दिस रिझल्ट, m इवन आहे, इवन म्हणजे काय? m इक्वल टू 2 टाका, 2 म्हणजे काय? 2 - 1 1/2 म्हणजे 1/2 इंटू 5/2. सो व्हॉट इज द आन्सर? इज 5/4. जे काय आपण दिलेलं 5/4. किंवा आठवत नसेल तर दुसरा एक रिझल्ट आहे आपल्याकडे, इंटिग्रेशन 0 to 5/2 sin raised to p theta into cos q theta d eta. Yes, that result is, yes, 1/2 gamma of p plus 1/2 q plus 1/2 divided by p plus 1, sorry, p plus q plus 2 divided by 2. बरोबर ना? असं लिहून दिलता ना? Yes, दोन्ही sir. यूज करा, दोन्हीपैकी कुठला पण यूज करा, वी गॉट द आन्सर. आलं लक्षात? हॅलो, Yes, sir. ओके ओके, वी गॉट द आन्सर. So this is nothing but triple integration if limit is not given. Okay. Now we see tomorrow same how to convert double integration into Cartesian polar. Double integration into Cartesian polar. Okay. So just write down. Just take the screenshot of this better way. लिहून झालं तुमचं सगळ्यांचं? हॅलो, लिहून झालंय का रे? Yes, sir. Yes, sir. परत रिजॉईन व्हा, एंड झाल्यानंतर.